आता प्राथमिक व्यवसाय आमचा शेतीचे पारंपरिक व्यवसाय वडिलांचा प्रत्येक दोघं भाऊ मिळून आम्ही जाऊ एक शेती घरी 4 माणसं आहे 3 नाते सून मुलगा नातू आणि आम्ही 2 जण सगळं कुटुंब शेतीवर अवलंबून आहे। आता शेतीत मग सगळेच आशा आहे पण आता ते मग आम्ही आता सोयाबीन केल्या बाजरी केली गवारीचे बी आणून फेल गेलं भुईमुग लावला होता तो पण गेला। तर तसं पाहायला गेलं तर शेती व्यवसाय म्हणजे परवडत नाही सध्या या गोष्टीला कारण पावसाचा लहरी पण आहे कंटिन्यू पाऊस नाही म्हणून एवढंच पीक याला पाणी घातलं विकत चारा घालत होता तो वाळलेला असायचा तेव्हा तो गायांना पुरत पण नव्हता। हातात तोंडाला का समजा गेलाय मग काय करणार शेतकरी मग आता रोजानीच गाड्यांमध्ये कामाला जातो त्याच्यावर पोट भरतो कधी काम भेटत कधी भेटत पण नाही माझी परिस्थिती मग काय करणार सांगा बरं तुम्ही आम्ही ठाकर मंडळी पोटणाला इथं भेटत नसं आम्हाला आम्ही असं राब कुठे कामा धंद्याला जायचो मुलांची काही शाळा होत नसत लय दिवस काढले डोक्यावर पाणी वाहून ते तिकडून आणलं फार बरं वाटलं आता कसं आपली येरग दिली बा सरकारनं तिकडून पाणलोटातून आली आम्हाला बरं झालं आम्हाला तसं यंदा पीक घेतलं आणि मग ते फ्लॉवरचं पीक घेतल्यानंतर आम्हाला 60-70 हजार रुपये असे हजार झाले त्याच्यापासून मग चांगलं आम्हाला उत्पन्न आता भेटायला लागलं ना मग पोरांचे शिक्षण होऊ लागले। मी माथाडी कामगार होतो पहिला मग रिटायर झाल्यानंतर आल्यानंतर मग काय करायचं असं ठरवलं पण ते वॉटर संस्थेवाल्यांनी माहिती समजली का मग असे पिकं तयार केल्यानंतर उत्पादन चांगलं होतं नोकरीपेक्षा धंद्यापेक्षा शेतीमध्ये चांगलं उत्पादन होईल त्यांनी मग आम्हाला सहलीला नेलं घारगावला सहलीला मग तिकडे गेलं त्या शेतकऱ्यांची सगळी माहिती पाहिली त्यांची शेती पाहिली त्यांचे पाणी देण्याची पद्धत त्यांची औषध फवारणी त्यांची छाटणी कशी काय सगळं व्यवस्थित माहिती घेतली नंतर मग ठरवलं आपण करू शेती अशी मग गेल्या वर्षी मी ही पद्धतीने वाल हे पीक घेतलं पहिलं गेल्या वर्षी वालच होता ह्या वर्षी थोडंसं वाल आणि थोडेसे टोमॅटो आणि वांगी वाढवले पीक आता एकदम जोमात पीक आहे आता 12-13 गुंठे क्षेत्र आहे माझं 90,000 पर्यंत उत्पादन झालं मला आम्ही आमच्या गटामध्ये दशपर्णी तयार करत आहोत हे जे दशपर्णी बनवलेलं आहे हे दशपर्णी 30 दिवसानंतर तयार होतं नंतर त्याच्या बॉटल भरल्या जातात त्या बॉटल व्यवस्थित धुवून स्वच्छ करून त्याला नंतर स्टिकर लावलं जातं आणि त्या पुढे विक्रीसाठी आपल्याला दिले जातात कंपोस्ट आहे आणि ऊसासाठी टाकतो हे चांगलं झालं ना ऊस बघा नाही कसं झालंय किती भारी पोचलंय हे एवढं पोचत नाही एवढी पोषण क्रिया होत नाही त्याची 10 कांड्याचा 15 कांड्याचा ऊस झाला 20 कांड्याचा बघा ऊस आधी आम्ही 2च बॅगा करत होतो त्याच्यानंतर आम्ही मग या 2 बॅगा मिळाल्या मग अजून 4 बॅगा झाल्या त्याच्यामुळे मग गायांना जे घालायला लागलो गायांचं उत्पन्न वाढलं दूध वाढलं त्यांची तब्येत चांगली झाली आम्ही भूमिहीन असल्यामुळे आम्हाला जमीन वगैरे काही नाहीये
आणि कमी जागेमध्ये भाजीपाला कसा उगवता येईल आम्हाला इथून मागे माहिती नव्हतं. गोणी बगीचा हे म्हणजे वॉटर संस्थेची टीम आली होती. त्यांनी आम्हाला गोणी बगीचा याचा डेमो दाखवून दिला. आता समजा भाजीपाला संपल्यानंतर आपल्याला इतर वेळेस जी टंचाई भासायची भाजीची ती आता जाणवत नाही. कारण आता म्हणजे जरी आपल्याकडं काही साधन नसलं तर आपण आपल्या घरचे पारस बागेमध्ये जे भाजीपाला लावलेला आहे त्यातून आपण आपली उपजीविका म्हणजे करू शकतो. घरची परिस्थिती जरा बिकटच आहे. काय घरची कामाला जाते ती. माझं शिक्षण झाले 10वी झाल्यानंतर मी असंच फिरत होतो. शिंदे सर आले, ते म्हणाले आपल्या 10वी नंतर जॉब भेटतो. मग शिंदे सरांनी जॉबला लावलं. परत मी म्हणजे फेब्रुवारीमध्ये माझा कोर्स संपला. इथं 7 दिवसाची मी OJT केली. परत 1 मार्चपासून मी इथं कामाला लागलो. आणि तिथनं मला स्टार्टिंग 1 महिना 7,000 पगार आहे. नंतर मी इथं जाता चालवला KK मोटर्सच्या गॅरेजमध्ये कामाला. आता घर चालतंय, काय विषय नाही.